नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कोकणातली एक पारंपरिक डिश, ती म्हणजे चुलीवरचे घावणे. चला तर पाहूया. तर घावणे हा कोकणातला एक पारंपरिक पदार्थ आहे आणि तो बिडाच्या तव्यावर बनवला जातो आणि आपण इथे बिडाच्या तव्याला राख लावून घेत आहोत, जेणेकरून जेव्हा आपण बिडाचा तवा चुलीवर ठेवू त्यावेळेला तो जास्त काळा होणार नाही. तर तवा जोपर्यंत गरम होतो आहे तोपर्यंत आपण घावण्याचं पीठ बनवून घेऊयात. घावण्यासाठी इथे 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेऊन त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आणि हे जे घावण्याचं पीठ आहे हे फक्त तांदळाच्या पिठापासून बनवलं जातं, त्यामध्ये बाकी काही ॲड केलं जात नाही आणि ही पारंपरिक आणि एकदम झटपट बनणारी डिश आहे. सो फक्त हे पीठ आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी हे मीडियम अशी असली पाहिजे. अगदी पातळ किंवा अगदी घट्ट असेल तर आपले जे घावणे आहेत ते छान बनणार नाहीत. तर आता पीठ तयार आहे. घावणे बनवण्यासाठी इथे आम्ही थोडंसं तेल काढून घेतलेलं आहे आणि आता आपला जो तवा आहे तोही छान गरम झालेला आहे. घावणे बनवण्याआधी सर्वात प्रथम गरम झालेला जो बिडाचा तवा आहे त्याला आपण तेल लावून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही इथे केळीच्या पानाचा देठ घेतलेला आहे आणि त्या सहाय्याने आम्ही तेल लावून घेणार आहोत. त्याआधी आम्ही केळीचं पानही घेतलेलं आहे आणि ते थोड्या वेळासाठी वाफवून घेत आहोत, जेणेकरून घावणे जेव्हा आपण सर्व करू त्यावेळेला ते वापरता येईल. आणि पानही चांगलं आता वाफवून झालेलं आहे. सो आता आपण सुरुवात करूया घावणे बनवण्यासाठी. तर घावणे बनवण्यासाठी आपण सर्वात प्रथम बिडाच्या तव्याला तेल लावून घेणार आहोत, जेणेकरून आपण जेव्हा घावणे बनवू त्यावेळेला ते तव्याला चिटकणार नाहीत आणि सहजपणे आपल्याला परतता येतील. आणि आता आपण घावणे बनवायला सुरुवात करणार आहोत. तर आपण सर्वात प्रथम पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठ जर तळाशी जाऊन बसलं असेल तर ते छान वर येईल आणि सगळं मिक्स होईल. आणि अशा पद्धतीने आपल्याला घावणे बनवायला सुरुवात करायची आहे. आणि एक 5 ते 6 मिनटानंतर घावणे आहेत ते आपोआपच तवा सोडायला सुरुवात करते आणि आपण सहजपणे ते परतू शकतो. तर अशा पद्धतीने कोकणातली ही जी पारंपरिक आणि झटपट बनणारी डिश तुम्ही बनवू शकता. प्रत्येक वेळेला तुम्हाला जेव्हा घावणे बनवायचे आहेत त्यावेळेला तुम्हाला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचे घावणे जे आहेत ते छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनतील. आणि कोकणात घावणे हे नॉनव्हेजसोबत किंवा चहासोबत सर्व केले जातात. तर अगदी सोपी आणि अगदी 5 मिनटात तयार होणारे हे चुलीवरचे घावणे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तुम्हाला ते कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.